केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणावर संसदेत उत्तर देणार। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकार चर्चेस तयार, मात्र गृहमंत्र्यांच्या भाषणावेळी पळ काढू नका, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा विरोधकांवर निशाणा। झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं तर विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा। जेपीएससी आणि जेएससीसी या परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपर फुटी विरोधात आंदोलन। झारखंड लोकसेवा आयोगाचा माजी अध्यक्ष एल खियांगतेला अटक, तर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई। ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचाही आरोप। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा। मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतली, अमोल कोल्हेंची माहिती। पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीमध्ये वावगं नाही, मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात, मुख्यमंत्री फडणवीसांचे यावर भाष्य। पंतप्रधान संसदेत येत नाहीत म्हणून त्यांना भेटावं लागतंय। मतदारसंघातील प्रश्नांसाठी खासदारांनी मोदींना भेटण्यात आश्चर्य काय? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी। बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। जरांगींनी केलेल्या आरोपांनंतर बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं पत्र समोर।